जे काही घडलं त्यात तुम्ही कुणीही चूक नाही आहात. ती सिच्युएशनची चूक होती. आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण आपल्या जवळच्या माणसाच्या बाजूने विचार केला तर काही माणुसकीला काळीमा वगैरे फासला जात नाही. आज नमिताला तुझ्या सपोर्टची तेवढीच गरज आहे जेवढी अश्विनी. कारण अश्विनीला निदान तिचे दादा, वहिनी, समीर, किटी कुणीतरी आहे रे. पण नमिताचं काय? तिला तुझ्याशिवाय कोण आहे? मिसेस प्रधानांनी मला घरातून बाहेर जायला सांगितलं. त्यांना आता मी आणि त्यांचाही बाळ नको. बट दिस इज रॉंग. दिस इज नॉट डन. ह्या विचारांचा कात्याकूट करून झालेला आहे. अश्विनीला जर हे मूल नको असेल तर. काय बोलताय तुम्ही मिसेस देवधर? 2 मुलांची आई आहात तुम्ही. या स्टेजला हे शक्य नाही हे माहिती आहे तुम्हाला. माहिती मला ते, पण मनाला वेडी आशा असते. सायन्स इतकं पुढे गेलंय की. प्लीज प्लीज असं काही बोलू नका. दिस इज व्हेरी डिस्टर्बिंग. एक गोष्ट करू शकतो आपण. या बाळाची कुठेतरी अनाथाश्रमात सोय. सॉरी मिसेस देवधर. नमिता आणि शुभंकरनी जे काही केलंय ना ते मला आत्ता कळतंय तुमच्याकडून. आणि मी खूप डिस्टर्ब झाले या सगळ्यांनी. अनाथाश्रमाची नावं तुम्ही सुचवता? प्रधानांनी टाकलं म्हणून मी टाकून द्यावं त्याला? आणि मी एकटी त्याला वाढवायला समर्थ आहे. नमिता शेवटी ते शुभंकरचं आणि तिचं बाळ आहे. उद्या समजा जाऊन त्यांनी बाळाला आपलं मानलं असतं आणि इन केस समीरने आशूला नाकारलं असतं तर त्यांनी आशूला सुद्धा आपलंसं केलं असतं आणि हे होऊ शकलं असतं. म्हणूनच तुला सांगते, योग्य वेळी तू योग्य तो निर्णय घेतलेला. हॅलो. अरे कॉन्फरन्स संपली माझी आजच, म्हणून फोन केला मी तुला. आयोजक म्हणत होते की तुम्ही एक दिवस थांबा, आपण साईट सीइंग करू. पण मी म्हटलं माझ्या 2 लेकी 2 जीवांच्या आहेत. मला जायलाच हवं मुंबईला. कधी येणार आहेस मग तू? आजच निघतेय मी. बाय. ज्या मुलींनी पैशात मोजता येणार नाही अशी रिस्क घेतली तुमच्यासाठी, तिच्या अशा आडनिड्या अवस्थेत तडकाफडकी तुम्ही तिला घराबाहेर काढलं. ऐकून सुद्धा माझी मान शर्मेनी खाली गेली. माझी माणसं असं वागू शकतात? तुझी माणसं तर अजूनही चुकीचीच वागतायत आणि त्यांच्याबद्दलचे निर्णय तुझे तूच घेतेस आतापर्यंत. त्यात आम्ही कधीच ढवळाढवळ केलेली नाही. हा आमचा निर्णय आहे. आता तो चूक आहे का बरोबर ह्याचा न्याय इतरांनी कोणीही केलेला मला आवडणार नाही. पाहतेस ना माझी नोकरी वाचवण्यासाठी हिला काय काय करावं लागलंय ते. दादा प्लीज असं बोलू नकोस. डोळे मिटून विश्वास ठेवला हिच्यावर. तू सांगत होतीस ही खोटं बोलतेय तरी हिची बाजू घेत राहील. हिच्या पायी ते होळकरशी भांडलो मी. कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही. आणि या विश्वासाचा असा गैरफायदा घेतलाय. हिने तर जिवंतपणीच मरण लिहून ठेवलंय माझ्या कपाळावर. मी ठरवलंय शेवटच्या श्वासापर्यंत मी या मुलीशी एकही शब्द बोलणार नाही. विषय संपला. अनवन